एक जरी विद्यार्थी असला तरी सरकारी शाळा बंद करू नये। मी याविरोधात माझी भूमिका जाहीर करून आजच्या आंदोलनाला पाठिंबा देत असून सरकारी शाळा बंद पाडून आमचे सरकार खासगीकरण करून गरिबांचं शिक्षण बंद करीत असेल तर आमच्या सरकारच्या प्रतिनिधींना गावात येऊ देऊ नका। मी कोणत्याही पक्ष संघटनेचा नसून जनता हाच माझा पक्ष असून मी जनतेचा लोकप्रतिनिधी असून या आंदोलनात मी तुमच्यासोबत राहील असं प्रतिपादन अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी तहसील कचेरीसमोर झालेल्या मोर्चामध्ये बोलताना केलं आणि सरकारला घरचा आहेर दिला। शिक्षणाचं खासगीकरण करणं म्हणजे सर्वसामान्य गरीब जनतेचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणं असून सरकारचा हेतू शुद्ध नसून शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाऱ्या सरकारवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असं प्रतिपादन माजी आमदार सुधीर तांबे यांनी केलं। हा केवळ शिक्षणाचाच प्रश्न नसून आरोग्याबाबतही सरकारची भूमिका अशीच आहे। शिक्षणाचा खर्च कमी न करता त्यात वाढ करण्याची आवश्यकता असून सरकारने सरकारी शाळा खासगीकरण करून उद्ध्वस्त करून गरिबांचं शिक्षण बंद करू नये। जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा निर्णय, कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती, 15,000 शाळा खासगी कंपनीला देण्याचा निर्णय तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळा यांचं एकत्रीकरण या सरकारी निर्णयांविरोधात अकोले तहसील कार्यालयावर शिक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। मोर्चापूर्वी तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषद मराठी शाळा अकोले येथे जमा झाले होते। यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, डॉक्टर अजित नवले, अमित भांगरे, वसंत मनकर, भाऊसाहेब चासकर, सुनील धुमाळ, रवींद्र रुपवते, विनोद हांडे, कवी तुकाराम धांडे, अकोले तालुक्यातील शिक्षण हक्क बचाव समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी तहसीलदार सतीश थेटे यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलं आहे की राज्यातील सरकारी आणि स्थानिक संस्थेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा, पूर्णवेळ शिक्षक देण्यात यावे, शिक्षकांना दिली जाणारी इतर कामं बंद करावीत, सर्व माध्यमांच्या शाळा खासगी कंपनींना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करावा, वाडी वस्तीवरील शाळा बंद करू नये किंवा त्यांचे समूह शाळेत रूपांतर करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। पहिली गोष्ट मी क्लिअरली सांगतो की मी केसरकर साहेबांच्या बरोबर बोललो। सरकारचं शाळा बंद करण्याचं कुठलंही धोरण नाही। आम्ही सभागृहामध्ये विषय मांडला होता की स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाले तरी आजही शाळांमध्ये भौतिक सुविधा नाही। एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या खूप चांगल्या शाळा, श्रीमंतांसाठी खूप चांगल्या शाळा आणि सामान्यांची पोरं जिथे शिकतात तिथे शाळा चांगल्या नाही, म्हणून सरकारनं कदाचित हे प्रयोजन केलं की जे कंपन्यांचे CSR फंड असतात त्याच्यातून शाळांच्या इमारती बांधायच्या, भौतिक सुविधा द्यायच्या, चांगली लॅब बांधायची, वाचनालय बांधायचं, त्याच्यावरती ही उपाययोजना सुचवली असेल। जसं काय टाटा इन्स्टिट्यूट किंवा काही गावं दत्तक घेतात आणि CSR फंड खर्च करताय, त्यातलाच हा भाग आहे। मी पठारावरती पाहिली एक CSR फंडामधून एक शाळा खूप सुंदर वाटते, पण इथं शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना तो धोका वाटायला लागला की कदाचित कंपनीच्या ताब्यात शाळा गेली, शाळा बांधली, पुढे शिक्षणही कदाचित त्यांच्या ताब्यात जाईल आणि म्हणून ही जागृत अवस्था पुढचा धोका नको। कारण 2014-15ला त्या अकोले तालुक्यामध्ये शाळा बंद पडल्या, 19 शाळा बंद पडल्या, 0 पट झाला। तर त्यावेळेला खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता जिल्हा परिषदेत होती, इथं काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य होता आणि त्या काळात ही सगळी सत्ता असताना त्या काळातल्या जो कुणी आमदार आहे त्याच्या शाळा चालाव्या तिथं म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा घाट घातला होता। त्यावेळेला खरं तर वाजे सरांसारख्यावरती ऍक्शन घेण्यात आली होती, अमित केलीचे वाजे सर। आज ती परिस्थिती परत येऊ नये म्हणून जे शिक्षक जागे झाले, चासकर सर असतील, बाकीचे त्यांचे सहकारी रुपवते सर असतील किंवा धुमाळ सर असतील, त्यांचे सगळे सहकारी, खरं तर त्यांचं अभिनंदन आहे। कारण सरकारला हा विचार सुद्धा मनात येऊ नये की शाळांचं खाजगीकरण करावं किंवा शाळा बंद करावी। एक जरी विद्यार्थी असला तर त्याच्यासाठी शाळा चालली पाहिजे, पण हेच पण तितकं सत्य आहे तर त्या शिक्षकांनी पण विद्यार्थ्यांना गुणवत्ता दिली पाहिजे। कारण ही शेवटी उद्याचा देश घडायचा असेल किंवा आज माझ्यासारखा आमदार किंवा डॉक्टर आहे हा फक्त मी जिल्हा परिषद शाळेत शिकतो, माझे वडील जिल्हा परिषद शिक्षक होते, त्यामुळे आमच्या ज्या भावना आहेत त्या जशा जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये गुंतलेल्या त्या फक्त भावनिक दृष्ट्या नाही गुंतल्या, तर खरा जर विकास व्हायचा असेल तर गावामध्ये शाळा चांगल्या असल्या पाहिजे। मंदिरं असली नसली तर फारसा फरक पडत नाही, शाळा महत्वाच्या आहे आणि त्या निमित्तानं सरकारमध्ये तसं मला वाटते सरकार असं आगाऊपणा करणार नाही, त्या शाळा बंद करणार नाही। मी जर बंद करण्याचा पवित्रा घेतला तर 100% सभागृहामध्ये प्राणाची बाजी लावण्याचा प्रयत्न आम्ही करूया, त्याबद्दल तुम्ही साशंक असण्याचं काही कारण नाही। मी परत एकदा तेच सांगतो, स्वातंत्र्याचे 75 वर्ष झाली, हे भाजपचं सरकार त्यात 15 वर्ष आहे। बाकीचे आधीचे जे सरकार आहे तुम्ही बघा, आरक्षणाच्या बाबतीत असेल किंवा याच्या बाबतीत असेल,
तुम्ही कोणताही पक्ष येऊ तो विचार कसा करतोय. मग आधीची सरकार असू द्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, काय अजून काय असतील पक्ष, ते कम्युनिस्ट पक्ष, या सगळ्या यांची विचार खरंच ग्राउंडला करतायत का? सभागृहात वेगळं चालतंय, वरती राजकारण वेगळं चालते, कार्यकर्ते इकडं संभ्रमित आहेत, कार्यकर्ते आपल्या आवाज उठवत आहेत. तर हे सगळं होणं बरोबर नाहीये. आणि म्हणून शिक्षण क्वालिटीचं असावं, तसं नोकऱ्यांचं खाजगीकरण होऊ नये हे बरोबर आहे. पण त्याचा दुसरा पण भाग लक्षात घेतला पाहिजे की आज प्राध्यापकांचे पगार चांगले आहेत, परमनंट लोकांचे पगार चांगले आहेत, आणि एक वर्ग तिष्ठत बाहेर आहे का ज्यांना नोकऱ्या नाही. मग त्या वर्गाला नोकऱ्या देण्याची जबाबदारी सगळ्या सरकारांची होती का नाही? भरत्या यांनी केल्या, भरत्या सुरू झाल्यात, त्याच्यात किती जणांना नोकऱ्या भेटतील? आणि मग नोकर भरती सरकारी तर चालू आहे, पण त्याला सपोर्टेड जो बाहेर उभा राहिलेला वर्ग आहे त्याला पण हाताला काम द्यायचं असेल तर कदाचित तेही धोरण थोड्याफार प्रमाणात घ्यावं लागणार आहे. पण तहसीलदार कंत्राटी हे काही शक्य नाही, PI कंत्राटी हे काही शक्य नाही, पोलीस कंत्राटी हे काही शक्य नाही. पहिलाही तुम्ही पाहिला असेल तर होमगार्ड हा कंत्राटी स्वरूपातच येत होते ना. होमगार्डच्या काय कुठे त्यांना परमनंट नोकऱ्या देत होत्या? म्हणजे त्या काळातही कंत्राटी पद्धत चालत होती, आजही ती पद्धत आहे, पण तिला एक स्वरूप वेगळं असलं पाहिजे. तुम्ही आश्रमशाळांमध्ये पाहा, कंत्राटी कामगार होते, कंत्राटी शिक्षक होते. मग हे धोरण ह्या सरकारनं राबवलं नाही, आधीच्या पण सरकारनं. तर कुठल्याही सरकारनं धोरण घेताना पगाराचाच पण रेशो ठेवला पाहिजे की एकाला खूप मोठा पगार आणि दुसऱ्याला खूप कमी पगार, तर मग ही एक असंतोष निर्माण होईल, देशात मोठी दरी तयार होईल. कामगारांच्या बाबतीत सुद्धा काय केलं पाहिजे? शेतमजुराला चांगला पगार भेटला पाहिजे, मजुरी भेटली पाहिजे. घर भांडे घासणाऱ्या माझ्या बहिणीला पण चांगली मजुरी भेटली पाहिजे. हा आर्थिक रेशो इथून तिथून त्याची समानता म्हणण्यापेक्षा जो काम करतोय त्या कामानुसार त्याला दाम भेटलं पाहिजे. ही विषमता येता कामा नाही, नाहीतर पुढं हे जाती किती हे मिटून जाणार आहे आणि श्रीमंत विरुद्ध गरीब असा मोठा संघर्ष भविष्यात उभा राहण्याचं चिन्ह आहे. आणि आजही तुम्ही पाहता या शाळांच्याच बाबतीत श्रीमंतांची पोरं इंग्रजी माध्यमातून चांगल्या शाळांतून आणि गरिबांची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत. तर मला माझं म्हणणं काय आहे की मी त्या दिल्लीच्या शाळा पाहिल्या केजरीवालांच्या, तिथं जर त्यांनी तो प्रयोग केलाय, बाकीची सगळी एका शाळांमध्ये शिकते असं इथंही होऊ शकतं. तिथं दिल्लीमध्ये प्रायव्हेट दवाखानेच खूप कमी, सरकारी दवाखान्यातच बरेच जण ट्रीटमेंट असं होऊ शकतं. पण त्यासाठी सरकारनं तशी मानसिकता दाखवावी लागेल, तसं सरकार काम करेल असं मला वाटलं. त्यामुळं आपल्या गावातील शाळा झिरोपटाच्या नाही झाल्या पाहिजे. तुमची शालेय व्यवस्थापन कमिटी काय करते? कशा काय त्या 19 शाळांचा झिरोपट झाला? आजही तुम्हाला लेखी आदेश नाहीये, शाळा बंद कशा झाल्या? आता एक विद्यार्थी असला तरी शाळा चालवायला आपण भाग पाडू. सरकारने मराठी शाळा बंद करण्यासाठीचं जे धोरण घेतलेलं आहे त्याच्या विरोधात, कंपनीकरणाच्या विरोधात, खाजगीकरणाच्या विरोधात आज अकोल्यामध्ये हजारो विद्यार्थी, युवक, शिक्षक आणि पालक उतरलेले आहेत. सरकारचं हे धोरण शेतकऱ्यांच्या पोरांना, श्रमिकांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित करणारं धोरण आहे. त्यामुळे एक एल्गार अहमदनगरच्या अकोले तालुक्यातून सुरू होतोय. माझा विश्वास आहे की हा एल्गार पांगेल, महाराष्ट्र व्यापी होईल आणि सरकारला शाळांच्या खाजगीकरणाचा, कंपनीकरणाचा, कॉर्पोरेटीकरणाचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडेल. सरकारला या सगळ्या कारखान्यांचा, या शाळा एक प्रकारे त्याचा विरोध नक्की महाराष्ट्रामध्ये होईल. मराठी मुलांची शाळा ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा सरकारी धोरणांचा निषेध करीत तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, पालक आणि राजकीय नेते सहभागी झाले होते. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे, अकोले.